तर वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ता अखिल चित्रे हे जोडले गेलेले आहे। अखिल चित्रेजी, प्रकाश सुर्वेंचं हे वादग्रस्त वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल। मराठी माझी आई आहे आणि आई मेली तरी चालेल, पण उत्तर भारत ही मावशी मेली नाही पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य करतायत लोकप्रतिनिधी सुर्वे। लाचारीची सर्व परिसीमा यांनी पार केलेली आहे। काय आहे, ज्या व्यक्तीला स्वतःला आमदार म्हणतो, इकडे महाराष्ट्रातनं मुंबईतनं शिवसेना चोरलेलं नाव घेऊन आम्ही शिवसेनेचे आमदार असं हे जी लोक म्हणतात, त्यांना शिवसेना मुळात जेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांना खरी बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाताना जे लोक स्वतःच्या पक्षाला आई मानतात अशा लोकांना तर त्यांनी त्याच दिवशी टाकून दिलेलं की मी कधी मला माझ्या आईपेक्षा दुसरं काय मावशी प्रिय आहे, किंवा त्यांना तर खरोखर मावशी पण प्रिय नसेल, त्यांना काहीच प्रिय नसेल, त्यांना त्यांच्या घाणेरड्या राजकारणाशिवाय त्याच्या व्यतिरिक्त स्वतःचा स्वार्थ कसं करून घ्यायचं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही अशा व्यक्तींना कळत नसतं। आणि आता हे जे काही वक्तव्य आलेलं आहे ना, त्याचं कारण हे आहे की ह्यांना सगळीकडनं विचलित करायचं आहे। जे काही सध्या वोट चोरीवरती आणि जे काही निवडणूक आयोगावरती जो काही विषय चालू आहे तर ते तिकडनं कुठेतरी दुसरीकडे विषय डायव्हर्ट करायचं, त्याच्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे वक्तव्य आता हे शिंदे सेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, हे यांच्याकडनं सुरू होणार। आज सकाळी तशाच प्रकारचं लोढांनी देखील एक वक्तव्य केलेलं आहे। तर आता वेगवेगळे वक्तव्य करणार जेणेकरून सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल आणि हे जो मूळ मुद्दा आहे वोट चोरीचा, दुबार मतदाराचा, ह्याच्याकडनं सगळ्यांचं लक्ष हे विचलित होईल। बरं अखिल चित्रेजी, जरी आपण असं खरा चेहरा आहे हे महाराष्ट्राच्या समोर आलाय, हे चांगली गोष्ट आहे। जी अखिल चित्रेजी, जरी आपण असं म्हटलं की हिंदी वोट बँकसाठी हे स्टेटमेंट समोर येत आहे, वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे, मग मराठी मतदारांचा तेवढा व्हॅल्यू नाही का, तेवढी किंमत नाही का? आता ज्या लोकांनी मराठी माणसाला गृहीतच धरलं असेल, त्यांना असं वाटत असेल की हे जाणार कुठे, हे तर आम्हालाच मतदान करणार, तर हे तर लागलेत इतर लोकांचं लांगुलचलन करायला। आणि राहिला प्रश्न, हे प्रकाश सुर्वे सारखे जो कोण महान व्यक्ती आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही पण ऐकलं असेल ना ते वक्तव्य, तुम्हाला सहमत आहे का ते की आई मेली एखाद्या वेळी तरी चालेल पण मावशी नाही मेली पाहिजे? कोण म्हणतं असं? किती विकृत मनस्थितीत असेल अशी व्यक्ती? आणि त्याच्यावर चर्चा करायची? महाराष्ट्राच्या जनतेला कळलं की कशा प्रकारच्या विकृत लोकांना आपण विधानसभेत पाठवलेले निवडून, आणि हे कोणाच्या मतांवर निवडून जातात, कोण आहे त्यांना मतदान करणारी माणसं? अगदी दुर्दैव आहे महाराष्ट्र। अगदी अखिल चित्रेजी, कोणत्याच मराठी माणसाला हे वक्तव्य मुळात आवडणार नाही। तुम्ही आमच्याशी संवाद साधला, प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद।